पोली 40 प्लसचा आणखी एक जबरदस्त खेळाडू. एक काळ जेव्हा युट्यूब नव्हता तेव्हा उदय कोळंबेच्या नावावरती बरेचशा 50 धावांचा रेकॉर्ड आहे. मग ती डिंगडॉंग ची टीम असो की रायगडच्या पटलावरती समर्थ कडू असो, ज्याच्या विरोधात जाऊन त्यांना जबरदस्त खेळ केला. पण इथे खेळ चांगला होतोय विभासचा, ज्यानं उदय कोळंबेचं स्वागत या षटकाराने केलं आणि त्याचं स्वागत मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. अतुलभाई देशमुख सदस्य ग्रामपंचायत मानकिवलीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण यावं, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणखी एक जबरदस्त फटका आहे. विभास नावाची चर्चा होणार जामरुकच्या या मैदानावरती आणि चिंचोलीच्या गावावरती. जरी दिगंबर बाद झालाय, जरी कल्पेश बाद झालाय, तरी जबाबदारी माझ्या खांद्यावरती मी घेतली आणि टोटल धावा आता लागल्यात 35. वैयक्तिक आतापर्यंतचं चांगलं योगदान विभास 19 धावांचं राहिलंय, ते 4 चेंडू मध्ये. अतुल शेठ देशमुख साहेबांना आपण आमंत्रित करूया व्यासपीठावरती. आपण यावं, आपलं हार्दिक असं स्वागत. माणकिवलीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागलात. विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 50 धावन संख्येचा पाठला होतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 2, म्हणजे 10 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा विभासचा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून जणू काही गोळीबार होतोय की काय. ढिसक्याव 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 करताना आलेला लागोपाठचा तिसरा षटकार. ठोक डीजे. नाही ओलो गाडी आहे, नाही मर्सेडीस आहे, पण विभास त्याच्या या धावांच्या गाडीवरती स्वार होताना 3 षटकार मारतोय लगातारचे आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक शांताराम जाधव साहेबांकडनं. रोख, नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. पुन्हा एकदा विभासचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बाहेर बाहेर. मैदानावरती गोलंदाजाचा बोलबाला आहे, पण विभासची चर्चा आता होईल फलंदाजीच्या जोरावरती. 4था षटकार आलाय. दिगंबर मोरेचे 500 आणि त्याचबरोबर विनायक जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ठोक डीजे. भाविक तांडेलकरनं देखील विभास शिंदे आणि 500चं पारितोषिक आहे. पण इथे आता विभास शिंदे लगातारचे 4 षटकार मारून जाईल मैदानाच्या बाहेर.